नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. श्रोते हो नमस्कार. निपाह व्हायरस या संदर्भात आपण माहिती घेत आहोत आणि त्यासाठी डॉक्टर अनिरुद्ध फडके सर आपल्यासोबत आहेत. सर, निपाह व्हायरसविषयी खूप माहिती तुम्ही आम्हाला सांगितलीत, पण हा आजार होऊ नये किंवा ह्याचा प्रसार रोखला जावा यासाठी काय प्रयत्न व्हावेत समाजाकडनं असं वाटतं? आत्ता आपण गेल्या भागामध्ये पण बघितलं की त्यासाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा स्पेसिफिक लस वगैरे अशी उपलब्ध नाही. हो. तर त्यामुळे आपण ह्या आजाराच्या संपर्कात न येणं हीच सगळ्यात मोठी स्टेप आहे की ज्याच्यामुळे आपल्याला व्हायरसचा प्रसार रोखता येईल. तर व्हायरस जिथनं जिथनं पसरतो त्या सगळ्या स्टेप्स आपण अवॉइड करायच्या. म्हणजे कसं, इन्फेक्टेड फळं न खाणं, कच्ची फळं न खाणं. म्हणजे आता बंगालमध्ये खजुरी ताडी वगैरे लोक पितात, तर ती बॉइल्ड ताडीच म्हणजे बॉइल्ड फ्रुट्सच कंझ्युम केले पाहिजेत. ते शिजवलेले पूर्ण उकडलेले असले पाहिजेत, कच्चे खायला नकोत. दुसरं म्हणजे ज्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या संपर्कामुळे हा आजार होऊ शकतो त्या प्राणी पक्षी अवॉइड करणं. म्हणजे तसं की वराह आणि बॅट हे तर अगदी नोन हे आहे, कारण त्याचं फार्मिंगच केलं जातं. आणि पण त्याचबरोबर त्या परिसरातल्या कुत्रे, मांजरं ह्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात घोड्यांमध्ये सुद्धा तो आढळू शकतो. अच्छा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आता समजा जर दुर्दैवाने कुठच्या व्यक्तीला तो झाला असेल तर लक्षणं त्याला त्या सदृश दिसायला लागली, त्यांची जर आपण त्याला काय म्हणतो सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, की बाबा हा वराह पालन करणारा शेतकरी आणि त्याला असे नमुन्यासारखे चित्र दिसायला लागलंय, तर त्याने ताबडतोब तपासण्या करून घेतल्या पाहिजेत की हा आपल्याला निपाचं इन्फेक्शन झालेलं नाहीये ना. सपोर्टिव्ह केअर ताबडतोब घेतली पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे की कसं, आता समजा जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर समाजामध्ये तो पसरू नये म्हणून त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. जसं आपण कोरोनाला सुरुवातीला करत होतो, तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे फार महत्त्वाचं आहे. परंतु कोरोनामध्ये एक आपल्या दृष्टीने फायदेशीर पार्ट काय होता की 80 ते 90% लोकांना माइल्ड इन्फेक्शन होत होतं. निपा व्हायरसचं तसं नाही. निपा हा डेडली व्हायरस आहे. डेडली इन द सेन्स काय की समजा जर 4 लोकांना होणार असेल तर त्यातले 2 किंवा 3 लोक हे मृत्युमुखी पडणार आहेत. कारण मेंदूज्वर आणि सिव्हिअर न्यूमोनिया हे त्याचं प्रेझेंटेशन आहे. एखादाच क्वचित लकी माणूस असतो की ज्याला, तर त्याच्यामुळे ज्याला निपा व्हायरस झालेला आहे त्या माणसाच्या संपर्कात न येणं, कारण अतिशय जवळचे कॉन्टॅक्ट म्हणजे समजा पेशंटचे जर समजा युरिनशी किंवा स्वेटशी, सलायवाशी जर संपर्क आला तर पसरू शकतो. तर त्यामुळे असे पदार्थांशी आपण संपर्कात न येणं, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE किट वापरणं, मास्क कायम वापरणं. अर्थात हे सगळे कसं आहे की जनरल पॉप्युलेशनपेक्षा हेल्थकेअर वर्कर्ससाठी जास्त महत्त्वाचे आहेत. की जर समजा डॉक्युमेंटेड निपा व्हायरस असेल तर त्यांना सेपरेट एन्क्लोजरमध्ये ठेवणं, की बाकी त्यांचा कुठे प्रसार होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, ह्या हेल्थकेअर वर्कर्ससाठी. आणि लोकांसाठी असं आहे की जर समजा तुम्हाला असं संशय जाणवला की हा आपल्या, तर ताबडतोब चेकिंग करून घेणं. एकदा ती टेस्ट करेपर्यंत टेन्शन आहे, पण रिपोर्ट आल्यानंतर मग आपल्याला पॉझिटिव्ह आला तर ताबडतोब उपचाराकडे जाता येईल, निगेटिव्ह आला तर काय प्रश्नच मिटला, आपलं टेन्शन कमी होईल. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि निपाह व्हायरस याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.